नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आनंदी आता मालक साहेबांकडे रूममध्ये येते. मालक साहेब रूममध्ये आहेत. तेव्हा तेथे आल्यानंतर ती मालक साहेबांना म्हणते की हे बघा मालक साहेब, मला तुमच्याशी बोलायचंच होतं. कारण आता पृथ्वीचा इतका मोठा इव्हेंट आहे आणि त्यामध्ये कोणतेही आता अडचण येऊ नये, कोणतंही असं काही घडू नये हे मला सुद्धा वाटतं. त्यामुळे मी तुम्हाला आता एक विचारायला आले होते, विचारू का? त्यावरती आता युगंधर म्हणतं की हो बोल ना आनंदी, काय बोलायचं होतं. म्हणजे हे बघा, आता ह्या कार्यक्रमामध्ये जो काही रॅम वॉक आहे तर तो राहून द्या. एकतर माझ्या डोक्याला सुद्धा जखम झालेली आहे, लागलेला आहे, पट्टी आहे. त्यामुळे मात्र मीडियासमोर सगळं आता लोकांसमोर खूप विचित्र दिसेल, वाईट दिसेल. म्हणून पृथ्वीच्या साड्यामध्ये मी मॉडेल म्हणून चांगली नाही दिसणार. आणि हे बघा, पृथ्वीचा लॉन्चचा हा एक इव्हेंट आहे, त्यामुळे पृथ्वीला आणि या घराला कोणी नाव ठेवू नये यासाठी मी म्हणून म्हणते. आणि हे मला असंच वाटतं. आता युगंधर हे सर्व ऐकून घेतो आणि विचारतो की झालं तुझं बोलून. म्हणून तो आता लगेच कपाटामधून समिताचा जो काही मेकअप बॉक्स आहे तर तो बॉक्स घेतो आणि म्हणतो की हे बघ, हा समिताचा मेकअपचा बॉक्स आहे आणि हे बघ, तुझं बोलून झालं असेल तर आता तो तिच्या हातामध्ये आता आयलायनरची आता ती पेन्सिल देतो आणि म्हणतो की हे बघ, आता मेकअप आणि आता हे जे आपले डाग वगैरे आहेत तर लपवण्याच्या अनेक असे काही सोयी आहेत, पद्धती आहेत. आणि समिता नेहमी म्हणायची या छोट्याच्या डबीमध्ये मात्र एक असा छोटासा उपाय आहे, त्यामध्ये आता चेहऱ्यामधील कोणताही डाग लपवता येतो. त्यामुळे आता तरी ठीक आहे ना, तू नाही म्हणणार नाहीस ना. आता ही त्या कांडीवरून हात फिरवत असते त्या डब्बीवरून आणि बघतच असते. तेव्हा आनंदीला मात्र आता नक्की कशाची आहे ती काही दिसत नसते. तर युगंधरचं बोलणं ऐकून घेते आणि ती काही उत्तर देत नसते. तर युगंधर तिला पुन्हा विचारतो की अगं आनंदी, मी तुला काहीतरी विचारतो, बोल ना काहीतरी. नवीन नवीन आता तुला आणखीन काय लागणार आहे हे बघ. आणि तू का त्या रॅम म्हणजे साठी काही वॉकसाठी नाही म्हणते आणि तू आता ह्या रॅम वॉकसाठी का नाही म्हणते, याचं खरं कारण काय आहे हे तुला असं वाटतं की मला माहिती नाही. याचं खरं कारण आहे की ही डोक्यावरची जखम नाही, त्याचं खरं कारण म्हणजे शिल्पाताईमुळे तू नाही म्हणते. त्यावरती आता आनंदी म्हणते की नाही हो मालक साहेब, तसं नाही, पण प्लीज तुम्ही समजून घ्या हो. आणि त्यांना माझ्यासोबत रॅम वॉक करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आणि त्या खरंच खुश नाही. त्यांना माझा राग सुद्धा नाही, परंतु मनातून त्यांना फार त्रास होतोय आणि दुसऱ्या कुणाला मात्र त्रास देऊन स्टेजवर उभं राहणं हे मला खरंच नाही पटत. त्यावरती आता लगेच युगंधर म्हणतो की हे मी तुला अगोदर सांगितलेलं होतं आणि हे बघ, मी तुला सांगतो की पृथ्वीच्या लॉन्चिंगपेक्षा माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या स्वप्नातील आता दुसरी कोणतीही अशी गोष्ट नाही. त्यामुळे तुला हे सर्व करावं तर लागेलच. आणि माझ्या मुलाचा हा पहिलाच एक आता लॉन्च आहे, त्यामुळे त्याच्या कामामध्ये कोणतीही असं अडचण यायला नको आणि कोणतंही काहीच नको. आता माझ्या मुलाची मनापासून इच्छा आहे की तू त्याची साडी नेसून स्टेजवर जावं म्हणून. तेव्हा मात्र आता आनंदीला ह्या शिल्पाचं बोलणं आठवतं. शिल्पा आता स्टेजवर इतकी आता ओरडलेली असते की जरा विचार कर, ही अशी पट्टी घेऊन मात्र लोकांच्या समोर येणार आहे का? लोक मात्र पट्टीला बघणार की आपल्या साड्या बघणार. त्यामुळे मी तुला सांगते, हिला चालायला देऊ नकोस. तेव्हा आता आनंदी हा विचार करत असते. तर पृथ्वी आता तो युगंधर तिला म्हणतोय आणि हे बघ, तुला स्टेजवर यावंच लागेल, तुला तुझं कर्तव्य पार पाडावंच लागेल आणि जो काही समितीचा मेकअप बॉक्स आहे हा तुझ्याकडे ठेव म्हणून आता युगंधर तिला तो मेकअप बॉक्स देतोय आणि संध्याकाळी आवरण्यासाठी याचा वापर कर असं म्हणतो. तेव्हा आनंदी तो बॉक्स आपल्या हातामध्ये घेत म्हणते की मालक साहेब, त्यामध्ये काय आहे आणि ते कसं वापरायचं आहे ते खरंच मला काही माहिती नाही. तेव्हा आता युगंधर म्हणतो की ते मला काही माहिती नाही, तू आता संध्याकाळच्या ह्या कार्यक्रमाला आत्ताच्या आत्ता मात्र इथेच तयार हो. म्हणून तो तिला आता रूम मध्ये तयार व्हायला सांगतो आणि तो आता विचारतो की झालं ना तुझी तयारी आणि तयार हो लवकरात लवकर असे बोलून आता बाहेर निघून जातो. त्यानंतर मात्र आता हा इकडे विद्याधर बसलेला असतो आतमध्ये आणि विद्याधर आतमध्ये बसलेलं असताना मात्र आता त्याच्या डोक्याला लागलेलं आहे, ते डोक्याला जखम पट्टी वगैरे आहे आणि गळ्यामध्ये आता पट्टीमध्ये असा हात बांधलेला असतो. आणि तेवढ्यात पृथ्वी काका काका करत येतो आणि बघतो तर काही काकाची अवस्था बघून त्याला धक्काच बसतो. तेव्हा आता लगेच पृथ्वी त्याला विचारतो की काका, अरे काय झालं तुला, असं कुठे लागलं इतकं? तेव्हा आता विद्याधर वाहत असतो आणि त्याला तो पुन्हा क्षण आठवतो जेव्हा तो गाडीजवळ जात असताना त्याच्या गाडीचा मोठा बॉम्ब ब्लास्ट झालेला असतो. सगळे काही क्षण त्याला परत परत आठवत होता.
आणि तेव्हा तो म्हणतो की अरे पृथ्वी काही नाही, अरे मी जरा पाय घसरून पडलो, थोडासा बारीक असा ॲक्सिडेंट झाला म्हणून विद्याधर आता खोटं बोलतोय आणि म्हणतो की हे बघ तू काही काळजी करू नकोस, मी ओके आहे. पृथ्वी म्हणतो की अरे तू बारीकसा कसा म्हणतो, इतकं रक्त आलेलं आहे, तू इतका केअरलेस कसा राहू शकतो, थांब मी लगेच डॉक्टरना फोन करतो. म्हणून तो डॉक्टरना फोन करायला उठणार तोच लगेच आता विद्याधर पृथ्वीचा हात धरतो आणि हे बघ काही नाही, मी एकदम ओके आहे आणि हे बघ तुझ्या इव्हेंटला मात्र मी अगदी वेळेवर हजर राहणार, तू काही काळजीच करू नको आणि मला एक गोष्ट सांग बरं, सगळी तयारी झालेली आहे ना. तेव्हा पृथ्वी म्हणतो की हे बघ सगळी तयारी झालेली आहे. पण तर विद्याधर लगेच त्याला म्हणतो की अरे तू आत्ता कसलाही विचार करू नकोस, आत्ताच्या आत्ता खाली जा आणि सगळी तयारी लवकरात लवकर कर. तर पृथ्वी म्हणतो की ठीक आहे, पण तू स्वतःची काळजी घे आणि जर तुला काही लागले तर तू मला नक्की कॉल कर. तेव्हा विद्याधर म्हणतो की हो. आता त्याच्या तोंडावर मात्र मस्त फुशारके मारत असतो, परंतु मागे मात्र आता मनामध्ये काहीतरी प्लॅन शिजत असतो. तेव्हा विद्याधरच्या डोक्यामध्ये आता काहीतरी तो प्लॅन करतो. त्यानंतर इकडे सुनीताताई आनंदीला तयार करत आहे, मस्त साडी वगैरे नेसून तयार केलेला आहे. तर आनंदीचा जीव धाकधूक होत असतो. ती म्हणते की सुनीताताई अहो कसं होणार आहे बरं, इतके पाहुणे येणार आहेत, मी कसं. तेव्हा सुनीताताई समजत असतात आणि तेवढ्यात माई सुनीताला आवाज देतात की सुनीता लवकरात लवकर स्वयंपाकघरात ये आणि लवकरात आता संध्याकाळी केवढे पाहुणे येणार आहेत आणि मला एकटीला कसं हे सर्व जमणार बरं. तेव्हा आनंदी म्हणते की सुनीताताई तुम्ही एक काम करा, तुम्ही आता किचन मध्ये जा आणि माईंची मदत करा, ते एकटेच आहेत. त्यावरती आता सुनीताताई म्हणतात तुमचा मेकअप तो तर अजून झालेलाच नाही. तेव्हा आता आनंदी म्हणते की सुनीताताई मी बघेल काहीतरी त्याचं, तुम्ही जा बरं. तेव्हा सुनीताताई म्हणतात की आनंदीताई कार्यक्रम सुरू होण्याला अगोदर अजून अर्धा तास बाकी आहे. तेव्हा आता आनंदी म्हणते की म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की तुम्ही माईंची मदत करा, ते एकटे आहेत, मी नक्की आता सर्व काही व्यवस्थित करेल. माई मात्र आता सुनीताला आवाज देत असतात की सुनीता लवकर ये, अगं सुनीता ये लवकर. माईंचा आवाज काही थांबलेला नसतो. आनंदी म्हणते की जा लवकरात लवकर. तर सुनीताताई म्हणतात की हे बघा काही जर लागलं आनंदीताई तर मला नक्की हाक मारा. आनंदी म्हणते की हो सुनीताताई नक्की मारेल. सुनीताई विचारतात की नक्की ना, येते मी, असे बोलून ते आता बाहेर जातात. आणि तेवढ्यात तेथे युगंधर येतो. युगंधर आनंदीला बघतो आणि विचारतो की काय आनंदी, अगं आनंदी तू अजून तयार नाही झालीस का, अगं काय किती वाजले बघ ना, फक्त अर्धा तास बाकी आहे. आनंदी आता गडबडून जाते. तेवढ्यात मात्र आता आनंदी मालक साहेबांना म्हणते की मला स्वतःचा मेकअप नाही करता येत आणि एकतर सुनीताताई आता किचनमध्ये माईंना मदत करायला गेल्यात. आणि तेव्हा तो आता युगंधर म्हणतो की हे बघ आनंदी तू खाली बस, मी तुझा मेकअप करतो. म्हणून तो आनंदीला धरून खाली बसवतो. आता लगेच आनंदी म्हणते की तुम्ही माझा मेकअप अजिबात नको 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 नको. म्हणून ती लगेच आता उठून उभी राहते आणि म्हणते की मी माझं काहीतरी करते, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा युगंधर तिच्या हाताला धरतो आणि खाली बस असं म्हणतो. अगं तू घड्याळात बघितलंस का किती कमी वेळ आहे. तेव्हा आनंदी म्हणते की मालक साहेब तुम्ही कशाला त्रास करून घेतात, मी करते ना माझं काहीतरी. तर युगंधर तिला म्हणतो की चूप, एकदम चूप, शांत बसायचं, त्रास तू मला देते मी तुला नाही. आणि तो आनंदीला डोळे बंद करायला सांगतो. तेव्हा आनंदी विचारत पडते. युगंधर तिला म्हणतो की अगं डोळ्यांच्या वर जो मेकअप केला जातो ते लावायचा आहे. त्यानंतर विद्याधर इकडे गुपचूप इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो आणि विचारतो इन्स्पेक्टर साहेब रेड टाकली का, योग्य तो पुरावा मिळाला का. त्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात की हो आता पुरावा रेड टाकलेली आहे आणि तो माणूस सुद्धा आमच्या समोरच आहे आणि तो बॉम्ब विकण्यासाठी ज्या काही मुख्य आरोपीला हे सामान त्याने विकलं होतं त्याचं नाव आत्ताच त्याने आम्हाला लिहून दिले आणि ते नाव माझ्या समोर आहे. तेव्हा ती नोटबुक आता इन्स्पेक्टर समोर धरतात. तेव्हा हे ऐकून आता विद्याधर खूपच खुश होतो आणि म्हणतो की काय सांगतात इन्स्पेक्टर साहेब, अहो हे काम तर तुम्ही एकच नंबर केलं आणि तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता मात्र तुमची पोलिसांची टीम आहे तर ती घेऊन निंबाळकरांच्या वाड्यावर या. सगळ्यांच्या देखत मात्र त्या आरोपीच्या मुसक्या आवळा आणि घेऊन जा त्याला इथून. इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही असं कसं म्हणू शकतात, तेथे आता इतका मोठा कार्यक्रम सुरू आहे, सगळ्यांच्या घराण्यात म्हणजे आता जाऊन त्यांना मी अरेस्ट कसं करू. निंबाळकरांची जी काही इज्जत आहे, जी काही निष्ठा आहे ती सगळी धुळीस मिळेल. तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलतात. आणि सर त्या माणसाचं नाव. तर विद्याधर ऐकून न घेता म्हणतो की हे बघा येथे मात्र त्या माणसाचं वय, त्या माणसाचं जे काही आहे प्रतिष्ठा मानपान काहीच काळजी करू नका. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की कायदा सगळ्यांसाठी समान असतो. तुम्ही आत्ताच्या आत्ता मात्र माझ्या घरी या आणि तुमचं कायदेशीर जे काही कर्तव्य आहे तर ते पार पाडा आणि या लवकरात लवकर मी तुमची वाट बघतोय. तेव्हा शेवटी ह्या विद्याधरने आता पोलीस बोलवलेले आहेत. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो ठीक आहे नक्की येतो. आणि आता मात्र विद्याधर फोन ठेवल्यानंतर इतका खुश होत आहे आणि म्हणतो की युगंधर निंबाळकर तुमचा खेळ मात्र आता खल्लास. त्यानंतर इकडे रूममध्ये युगंधर आनंदीचा मेकअप करायला घेतो. त्याने तिला डोळे बंद करायला सांगितलेले असतात पण तरी सुद्धा अजून काही डोळे उघडेच असतात. तर युगंधर तिला म्हणतो की तू असे डोळे उघडे ठेवून माझ्याकडे का बघतेस. तेव्हा आनंदी म्हणते की मला डोळे उघडे ठेवून मेकअप करण्याची सवय आहे,
असं मी पहिल्यांदाच पाहते. तेव्हा आता युगंधर म्हणतो की अगं त्यासाठी तुला डोळे बंद करावे लागतील, कारण मी तुझ्या डोळ्याच्या वरच्या भागाचा मेकअप करणार आहे. तेव्हा आनंदी म्हणते की हो हो, आणि ती डोळे बंद करते. त्यानंतर मात्र तो डोळ्यावरचं जे काही आहे मेकअप करून घेतो. त्यानंतर तो तिला उजवीकडे बघायला लावतो. तेव्हा ती लगेच आता चेहरा असं उजवीकडे वळवते. तेव्हा युगंधर तिला म्हणतो अगं मी तुला असं बघायला सांगितलं, चेहरा वळवायला नाही सांगितलं. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब, अहो माझी उजवी बाजू आहे आणि तिकडून तुम्ही बघतात त्यामुळे तुम्हाला असं वाटतं. तेव्हा युगंधर तिला म्हणतो की आता इकडून तिकडून करणं बंद कर, पुरे झाले ते सर्व. आणि तो आपल्या हाताने तिचा चेहरा आता अगदी व्यवस्थित करतो आणि त्यावर मेकअप करायला घेतो. आणि त्यानंतर मात्र आता तो जखमीवर लावतो असं म्हणतो. म्हणून तो मात्र आता जे काही हे मेकअप करण्याचे जे आता बरोबर आहे फाउंडेशन वगैरे त्यावर आता लावत असतो. विचारतो की मी जखमेवर लावतो, दुखत नाही ना? आनंदी म्हणते की नाही मालक साहेब. आणि मस्त तो आता ती जखम आहे तर ती मात्र आता ह्या फाउंडेशन क्रीमने लगेच मस्त त्यावर लेप देतो आणि छान असं आता चेहऱ्याला साजेशी अशी मात्र ती व्यवस्थित करून घेतो. तेव्हा आता लगेच युगंधर हसतो आणि तो मात्र आता ब्रशने मस्त आता व्यवस्थित करून घेत असताना म्हणतो की अगं तू माझ्याकडे का बघते? अगं माझ्या चेहऱ्याला आलेल्या घामाकडे बघते का? माझ्या डोळ्यामध्ये बघ. तेव्हा आता आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब, कसं आहे की तुमचे डोळे खूप मोठे आहेत म्हणून मी मात्र दुसरीकडे बघते. आणि तेव्हा आता तो हसतो आणि म्हणतो की बघ जखम कशी झाकली गेलेली आहे. तेव्हा आनंदी खुश होते आणि म्हणते की ठीक ठीक आहे मालक साहेब, झालं आता मी होते बाजूला. त्यानंतर मात्र आता युगंधर म्हणतो की अगं अजून झालं नाही आनंदी, अजून लिपस्टिक वगैरे सगळं लावायचं आहे. तो होटांचा मात्र असा गोल चंबू करायला सांगतो. तेव्हा आनंदीला काही कळत नसतं. ती म्हणते की काय बोलतात. तेव्हा मात्र आता त्याने आता टिकली वगैरे सगळं काही लावायचं ठेवलेलं असतं आणि लिपस्टिक वगैरे लावतो आणि म्हणतो की बघ खूपच छान तुझा मेकअप झालेला आहे, बघ एकदा आरशामध्ये. तेव्हा आनंदी आता उभी राहते आरशासमोर, तिला दिसत नसतं पण मालक साहेबांसमोर ती आता नाटक करत असते, कारण तिला कुठे माहिती की आता युगंधर तिच्याशी काय म्हणजे बोलतो. तेव्हा ती म्हणते की खरंच खूपच छान, अगदी मस्त झालेला आहे मेकअप, थँक्यू मालक साहेब असं म्हणते. तेवढ्यात युगंधर उभा राहतो आणि तिला म्हणतो की भिंत तिकडे आहे आणि आरसा तिकडे आहे, तू असं काय करते? तेव्हा आता आनंदी म्हणते की हे बघा आता खोटं बोलते आणि म्हणते की कारण मी आता डोळे खूप मोठे केले होते ना त्यामुळे मला दिसलं नाही, अंधुक आलं होतं. आणि तेव्हा लगेच आता युगंधर म्हणतो की पण एक महत्वाचं राहूनच गेलं. तेव्हा आनंदी म्हणते की काय आता? तर आता मालक साहेब म्हणतो की अगं टिकली राहिलेली आहे. म्हणून तो आपल्या हाताने आनंदीला मस्त कपाळाला टिकली लावतो. आपल्या हाताने आनंदीच्या कपाळाला टिकली लावतो आणि म्हणतो की आता बघ. तेव्हा आनंदी खुशच म्हणते की थँक्यू मालक साहेब. आणि तो बाहेर निघून जातो चल आनंदी म्हणून. तेव्हा आनंदी स्वतःशी खूपच हसते. तिला खूप आनंद झालेला असतो कारण आज चक्क मालक साहेबांनी तिचा इतकं सुंदर मेकअप केलेला असतो. त्यानंतर आता संध्याकाळ होते आणि संध्याकाळ झाल्यानंतर आता सगळे पाहुणे आलेले आहे. सगळेजण आता ह्या कार्यक्रमाला सुरुवात करतात. पहिल्यांदा आता ह्या स्टेजवर आता ही मिताली आलेली असते आणि सगळ्यांचं स्वागत करते. सगळेजण मात्र छान प्रकारे टाळ्या वाजवतात. आणि तेव्हा आता मिताली अनाऊन्स करून सांगते की आज मात्र तुमचा कोणताही वेळ वाया न घालवता मी सादर करत आहे की पृथ्वीच्या लॉन्चचे जे काही आज रेडीमेड साड्या आहेत तर त्यांचं मस्त एक आता असा हा प्रोजेक्ट सादर केला जाईल. आणि हे लॉन्च कलेक्शन आहे तर त्याचं जे काही आहे एक नवीन ती सुरुवात आता इथून होत आहे. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात आणि आता मात्र येथे धनश्री आता विद्याधर हे सगळे तयार होऊन आलेले असतात. आरती आणि आनंदी आर्ची ह्या दोघी सुद्धा आलेल्या आहेत. बापू सगळेजण इतके खुश आहेत आणि सगळेजण आता खुश होत टाळ्या वाजवतात आणि सगळेजण इतके छान खुश आहेत. सगळेजण इतके टाळ्या वाजवत आहेत. सगळ्यांना खूपच छान वाटतं. इथे तर खूपच छान अगदी दिसत आहे. आणि शिर्के हे सगळेजण आता ह्या कार्यक्रमासाठी आता आलेले आहेत. मीडिया आता अगदी तयारच आहे. सगळेजण आता इतके खुश होत टाळ्या वाजवतात. किंवा आनंदी आता तयारच होत असते आणि तेवढ्यात मिताली म्हणते की आता हे साडी कलेक्शन आहे तर ते मात्र मॉडर्न युगसाठी नाही, परंतु प्रत्येक वुमनच्या कम्फर्टचं एक युनिनेशन आहे आणि अवघ्या 2च मिनिटात आता ही साडी नेसून होणार आहे अशी ह्या साडींची जादू आहे. तर विद्याधर आपल्या घड्याळामध्येच बघत असतो. पोलीस केव्हा येतील याची तो वाट बघून आहे. आणि आज मात्र आपल्या रॅम ऑफ कर्व सादर करत आहे महाराष्ट्राची आवडती शिल्पा निंबाळकर आणि आपल्या सर्वांची आवडती आनंदी यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवूयात. तेव्हा आता सगळेजण खुश होत टाळ्या वाजवतात. तेव्हा आता दोघेही मात्र अंधारात उभे असतात आणि आता ही मिताली आहे तर त्यांच्या जवळ येते आणि लाईट्स ऑन करायला सांगते. आणि तेव्हा जेव्हा लाईट ऑन होते आनंदी आणि आता शिल्पा मस्त आता साडी नेसून उभे असतात. दोघी खूपच सुंदर दिसत असतात आणि सगळेजण मात्र त्यांच्याकडे बघून अगदी जोरदार टाळ्या वाजवतात. आनंदी खूप खुश होऊन हसते आणि शिल्पा बघत असते. त्यानंतर युगंधर आता त्यांच्याकडे पाहत आहे. त्यानंतर
त्यानंतर आता इकडे विद्याधर ह्या पोलिसांना फोन करतोय आणि विचारतो की इन्स्पेक्टर आहो तुम्ही कुठे मेलात, अजून केवढा वेळ लागतो तुम्हाला येण्यासाठी, नक्की आता आहे तरी कुठे तुम्ही. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा सर आम्ही तिकडेच निघालो, लवकरच पोहोचू. तेव्हा मात्र आता ह्या विद्याधर म्हणतो की अहो लवकरात लवकर इकडे या, यांचा सोहळा आहे तर तो रंगात यायला लागलेला आहे. आणि निंबाळकर आता युगंधर आहे ना तर त्याला बेडा ठोकण्यासाठी पुढच्या 5 मिनिटांमध्ये गाडी मला वाढत असायला हवी. ठीक आहे कळलं असेल तुम्हाला आणि ठेवा आता फोन. परत तरी सुद्धा तो काही गप्प राहत नसतो. आता पोलीस येथे आण्या अगोदर काहीतरी धमाका मला करावाच लागेल असे तो ठरवतो, कारण त्या आनंदीला असं चालताना बघून मला तर खरंच खूप त्रास होतोय, म्हणून तो काहीतरी आता प्लॅन करायला येतो. त्यानंतर इकडे शिल्पा खुश होत आनंदीचा हात धरते आणि सगळ्यांच्या समोर ती आता आनंदीला मस्त अगदी खुश होत हातामध्ये हात देऊन घेऊन येत असते. दोघी आता खूप छान चेहऱ्यावर स्माईल वगैरे आणि त्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत असतात. सगळ्यांना आता एक असा म्हणजे मोठ्याने ओरडत असतात, सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि त्या दोघींचं कौतुक करत असतात. आणि दोघी आता मस्त अशा तेथे उभ्या राहतात. युगंधर खूप छान बघून त्यांच्याकडे हसतो. आरती आणि आरची खुश होत टाळ्या वाजवत असतात. आनंदीच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्माईल असतं आणि शिल्पा मस्त तिला आता हातामध्ये हात देऊन अगदी खुश होत सगळ्यांच्या समोर घेऊन येते. आणि आनंदी सुद्धा चालण्याची स्टाईल तिची अगदी एकदम मितालीने सांगितल्याप्रमाणेच असते. त्यानंतर आता जे सांगितलेलं आहे ते बरोबर आनंदीच्या लक्षात राहतं आणि आता दोघी आपला हात कमरेवर असणाऱ्या त्या पॉकेटमध्ये घालतात आणि आता ते पॉकेट सुद्धा सगळ्यांना दिसलं पाहिजे असं मात्र आता त्यांनी स्टाईल केलेली असते. तेव्हा मात्र आता आनंदीने एकदम अशी परफेक्ट स्टाईल केलेली असते, शिल्पापेक्षा सुद्धा भारी. आणि सगळेजण मात्र इतके छान टाळ्या वाजवत आहे कारण आता आनंदीची पोजच तशी आहे, एकदम सुंदर आणि एकदम साजेशी अशी. म्हणून आनंदी आता अगदी खुश होत अगदी स्माईल देत असते आणि शिल्पा सुद्धा तिच्याकडे बघून खुश होत असते. आणि आता बरोबर दोघी इतक्या छान पोजमध्ये आहेत आणि बरोबर त्यांनी आता जसं मितालीने समजावलेलं होतं तसंच रॅम ऑफ केलेला आहे आणि इतक्या दोघीही सुंदर दिसत आहे. पृथ्वी तर खूप छान होऊन खुश होत टाळ्या वाजवत असतो. आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा ते मागे आता जो काही त्यांना सांगितलेलं असतं मितालीने, आता फ्रंट जो काही, म्हणून मात्र आता तो फ्रंट जो काही बॅकअप आहे तर तो सुद्धा इतका छान करतात मस्त. आणि त्यानंतर मात्र आता दोघीही सगळ्यांना नमस्कार वगैरे करून आता शिल्पा पुन्हा आनंदीच्या हाताला धरते आणि तिला घेऊन आता आतमध्ये निघून जाते. तेव्हा सगळ्यांना इतका आनंद झालेला असतो. सगळ्यांनी आता भरपूर प्रतिसाद दिलेला असतो भरभरून आणि सगळेजण अजूनपर्यंत टाळ्या वाजवत असतात. त्यानंतर आता पृथ्वी स्टेजवर येतोय, सगळ्यांना नमस्कार करतोय. तेव्हा आता पृथ्वी सगळ्यांना थँक्यू सो मच असं म्हणतो आणि पुन्हा आता मितालीला जाऊन घट्ट मिठी मारून दोघंही आता अगदी रॅम वॉक करण्यासाठी आता पुढे येतात. दोघं एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन इतके सुंदर दिसत असतात बहीण भाऊ. आणि तेवढ्यात सुनीता मात्र आता दुसऱ्या नऊवारी साडीमध्ये तिला नेसवते. आनंदीला आता खूप छान तयार करते आणि दरवाजात घेऊन येते आणि म्हणते की सुनीता ताई आता दुसरा राऊंड सुरू होणार आहे आणि तुम्ही ह्या नऊवारी साडीमध्ये इतक्या सुंदर दिसत आहात ना आणि तुम्ही स्टेजवर सुद्धा मगाशी इतकं भारी चाललात ना, इतकं छान वाटत होतं. तेव्हा आनंदी खूप खुश होऊन हसते. आणि आनंदी ताई ते काय म्हणतात बरं, काय म्हणतात, ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. आता आनंदी खूप छान खुश होऊन हसते. सुनीता तिला ऑल द बेस्ट म्हणते आणि थँक्यू सुनीताताई असं खुश होत म्हणते. तेव्हा मात्र आता आनंदी दरवाजात उभी राहिलेली असते. सुनीताताई म्हणतात की मी पुढे जाते, तुम्ही लवकरच मागून या. आणि तेवढ्यात आनंदी दरवाजात उभीच असते. तर इकडे हा विद्याधर मात्र जेथे आता हे झुमराचं दोर बांधलेले आहे तर तेथे तो करवतीने आता ते झुमराची दोर कापत असतो आणि जोरजोराने तो कापत आहे तसा त्या जे काही झुंबर आहे तर ते झुंबराचा आवाज येत असतो. आता हा आवाज येता क्षणी आनंदीच्या कानावर तो आवाज तिला पडतो. आनंदीला कसले तरी चाहूल लागते, नक्की काहीतरी इथे घडत आहे म्हणून. ज्या क्षणी मात्र आता हे जे दोर आहे तर ती कापली जात असते. तिचा तो आता म्हणजे दाव हे ते कापलं गेलेलं आहे आणि तिकडे मात्र आता ते झुंबर हालायला सुरुवात होते. झुंबराचा जोरजोराचा आवाज आनंदीच्या कानामध्ये घुमत असतो आणि तो आवाज मात्र तिच्या कानावर येतो. तेव्हा आता आनंदीला चाहूल लागते. आनंदी विचार करते की हा आवाज कसला आहे, नक्की काय होत असेल आणि कोणीतरी सुरीने नक्की काहीतरी कापत आहे आणि तो सुरीने कापल्यासारखा सुद्धा आवाज तिच्या कानावर पडत असतो. ती आता विचार करते, तिला आता टेन्शन येतं की नक्की काय होत असेल, कोण सुरीने काहीतरी कापत असेल आणि जोरजोराने तिच्या आत कानामध्ये तो आवाज घुमत असतो. आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की नक्की काहीतरी आता झुंबर खाली पाडण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे आणि झुंबराची दोरच कोणीतरी कापत आहे. आनंदीच्या लक्षात आल्यानंतर तिला अगोदरच चाहूल लागलेली असते आणि ती आता पाहतच असते नक्की हे काम कोण करत असेल. आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की हे सगळं काही आता कांड हे विद्याधरचं असेल म्हणून तिने ओळखलेलं असतं. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जे काही नऊवारी साडीमध्ये आता शिल्पा ही नऊवारी साडी नेसून रॅम वॉक करण्यासाठी आता स्टेजवर येते. तिचा रॅम वॉक सुरू असतो.
आणि तेवढ्यात मात्र आता जो काही झुंबर आहे तर त्या झुंबराचा जोरजोराने आता आवाज येत असतो. तेव्हा मात्र आता आनंदीला समजतं की नक्की झुंबर खाली पडणार आहे, कारण त्याची दोर कोणीतरी कापलेली आहे. म्हणून ती जोरात आरतीताईला आवाज देते आणि तेवढ्यात मात्र ती आरतीताईला म्हणते की बहुतेक स्टेजवरचं जे झुंबर आहे तर ते खाली पडत आहे. पृथ्वीच्या इव्हेंटमध्ये काही अडथळे यायला नको. तू एक काम कर, पटकन कामगारांना बोलून आण, तोपर्यंत ही झुंबर मी पकडून ठेवते. तेव्हा आरती जाणार तोच लगेच आता हा विद्याधर तिला आतमध्ये रूम मध्ये कोंडून घेतो, दरवाजा बंद करून. आणि तिला कोंडून घेऊन मात्र आता झुंबर खाली पडणार तोच लगेच आता हा विद्याधर मात्र हा पृथ्वीला तेथे सगळ्यांच्या मध्ये उभा करतो आणि म्हणतो की तू येथे मध्ये उभं राहायचं आहे, येथे मध्ये असला पाहिजे. तर इकडे आनंदीने मात्र आता कसून ते जे काही झुंबर खाली पडू नये यासाठी ती जी दोर आहे तर ती घट्ट पकडून आता ती धरून असते. आणि तेवढ्यात हा विद्याधर तिकडे सुद्धा येतो आणि आनंदीच्या हातातून ती दोर आता तुटण्यासाठी आणि झुंबर खाली या सगळ्यांच्या अंगावर पडण्यासाठी मात्र त्याने आता एक असा म्हणजे हे बरोबर आता पृथ्वीच्या अंगावर पडणार आहे असं काय प्लॅनिंग केलेलं असतं. तेव्हा आता तो येतो आणि आनंदीला म्हणतो की काय आनंदी, झुंबर पकडून तू लेकाचा कार्यक्रम वाचवायला लागलीस का, आणि आता बघूयात की तुला कोण वाचवतो. तेव्हा आता आनंदीने घट्ट असं मात्र झुंबर पकडलेलं असतं आणि ह्या नालायक नराधमाने त्यावर तेल ओतलेलं असतं आणि खाली आनंदीच्या पायावर सुद्धा. तेवढ्यात आनंदीच्या हातातून ती दोर सुटते आणि झुंबर खाली पडलं जातं. तेव्हा आनंदीला फार मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.